नमस्कार. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये काही असे कंटेस्टंट येतात जे एखाद्या जळूप्रमाणे इतर कंटेस्टंटला चिपकून पुढं जायचा प्रयत्न करतात. त्यांचा स्वतःचा काहीच गेम नसतो. त्यांची स्वतःची म्हणजे खरंच पात्रता नसते. आणि नॉर्मली काय असतं माहिती आहे का, म्हणजे इतक्या सीझन्समध्ये असे करणारे सदस्य हे नॉर्मली इंडस्ट्रीमधले जे थोडे नवखे वगैरे आहेत, ज्यांचं फार नाव नाही आहे, असे असतात. पण ह्या बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये ही गोष्ट पार पालटून टाकलेली आहे आमच्या 3 नमुन्यांनी. नमुने ॲज अ स्पर्धक म्हणतो आहे, परत एकदा बाहेरच्या जगात ते कसे आहेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बिग बॉसचे स्पर्धक नमुने. नमुना नंबर 1 प्राजक्ता शुक्रे, नमुना नंबर 2 सागर कारंडे आणि नमुना नंबर 3 दीपाली भोसले सय्यद. का? प्राजक्ता शुक्रे गोड 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 बोलते, पण तिची ॲक्च्युअल पर्सनॅलिटी काय आहे हे इमिजिएटली तेव्हा समोर येतं जेव्हा ती एखादी टास्क हारत असते किंवा ती नॉमिनेशनमध्ये वगैरे येणार असते. आत्ता परवाची जी प्रभूनं जी तिची किल्ली चोरून जो काय प्रकार केला, एक नंबर बाबा, मला लय आवडला. कारण त्याच्यामागचं त्याचं जे कारण होतं ना, ते अमेझिंग होतं की ही प्रत्येक नॉमिनेशनमध्ये मला नॉमिनेट करते, तर मग मला चान्स मिळाल्यावर बदला का घेऊ नये. आणि गेम पॉईंट ऑफ व्ह्यूनी अप्रतिम चाल. एकंदरीत ती बाल्कनी गँग, जसं ते दोघंजणं एलिमिनेट झाले, दोघं एकदम करण आणि आयुष, आणि नंतर गेल्या आठवड्यात सचिन जी गेले, त्याच्यानंतर प्राजक्ता आणि सागर कारंडे हे टोळी गँगला चिपकलेले आहेत. म्हणजे ते टोळी करेल ते बरोबर, काटा करेल ते चूक, ह्याच एकंदरीत याच्यावर दिसते. आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की हे दोघं, आणि त्यातून सागर कारंडे खास करून, हा सिनियर आहे त्या सगळ्यांमध्ये. सागर कारंडेकडं इतकं टॅलेंट आहे कॉमेडीचं, पण सागर कारंडेचं जजमेंट इतकं खराब असेल की सागर कारंडेला चूक आणि बरोबर डिसाईड करायची पोचच नसेल बिग बॉसच्या गेममध्ये, असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे तन्वी बोलेल ते चूक आणि बाकी टोळीमधले सेम गोष्ट बोलले ते ती बरोबर. हे एकंदरीत जे सागर कारंडेचं जे काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजी वापरलेली आहे, त्यामुळं तो अत्यंत वीक आणि अत्यंत वाईट सदस्य दिसत आहे, वाईट स्पर्धक दिसत आहे. राहिला दीपाली सय्यदचा प्रश्न. दीपाली सय्यदला काटा गँग इतका जबरदस्त ग्रुप मिळालेला आहे, जेव्हा की तिचं आणि तन्वीचं पटत नव्हतं. नंतर 1-2 तिनं राकेशला पण सुरुवातीला टार्गेट केलेलं होतं, प्रभूशीही तिचे वाद झालेले होते. तरीसुद्धा त्यांचा चौघांचा एक ग्रुप फॉर्म झालेला असूनसुद्धा बाकीचे 3 कम्प्लिटली काटा गँगला लॉयल आहेत. फक्त आणि फक्त दीपाली ही एकमेव अशी आहे जी अजूनही 2 डगरींवरती पाय ठेवून चालायचा प्रयत्न करते. प्रॉब्लेम याच्यात असा आहे की समोरच्या टोळी ग्रुपला हा तिचा गेम क्लिअर कट दिसतो आहे. आता जो गेम तुम्ही खेळायचा प्रयत्न करताय तो जर समोरच्याला कळत असेल, तर बिग बॉसच्या गेममध्ये त्याच्या इतकं मूर्खपणाचं गोष्ट कुठली नाही. सागर कारंडेचं तर म्हणजे तन्वी जे बोलेल, आता तो परवाचा जो तो चप्पलवाला किस्सा झाला की ती बेडवरती चप्पल घालून झोपू नकोस, त्याच्यावरती सागर कारंडे मग घरात पण घालत नाही, पण मग घरातनं काढा. हे अत्यंत मूर्खपणाचं वाटलं मला. आत्ता आजच्या एपिसोडमध्ये, आज जो एपिसोड झाला 25 तारखेचा, त्याच्यामध्ये आरडाओरडा चालू होता. तर सागर कारंडेचं म्हणणं की तन्वीचा आरडाओरडा चुकीचा आहे, पण तिथं त्याला राखीचा आरडाओरडा दिसला नाही. काय गंमत आहे ना. हां, आणि आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्तानं परत एकदा राखीच्या हातची कटपुतली होऊन ते जो वॉशरूममध्ये जाऊन नाटक केलेलं आहे की तू का कॉमन वापरते जर तुझ्याकडे कॅप्टनचं आहे तर, हे जे केलेलं आहे ना, परत एकदा ती कटपुतली दिसली आहे. होपफुली या आपल्या भाऊच्या धक्क्यावरती परत एकदा या विषयावरून प्राजक्ता शुक्रेला सत्य दाखवलं जाईल आणि यावेळेस ती नॉमिनेट, आणि माझ्या मते ती पहिल्यांदा नॉमिनेट आहे म्हणजे प्रोग्रेस सीझन झाल्यानंतर. त्यामुळं तिचे चान्सेस आहेत. बोस प्राजक्ता शुक्रे को अलविदा करने के लिए तैयार रहने का.